पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। घायवळ संदर्भातील आरोपांनंतर योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंकडे भूमिका मांडली। चुकीचं केलं नसेल तर घाबरायचं नाही, शिंदे योगेश कदम यांच्या पाठीशी। विरोधकांच्या टीकेला जशास तसं उत्तर देण्याच्या शिंदेंच्या सूचना, सूत्रांची माहिती। शिफारस केली असली तरीही सीपींनी शस्त्र परवाना दिला नाही। निलेश घायवळ प्रकरणात पोलीस आयुक्तांशी बोललोय। अजित पवारांचं वक्तव्य तर दबाव कुणाचा होता, चौकशी होईल, अजित पवारांचं वक्तव्य। सचिन घायवळचा गुन्हेगारी रेकॉर्ड परवानगी देता येणार नाही असा शेरा होता। आमच्या कार्यालयाकडून कोणताही परवाना दिला नाही। सचिन घायवळच्या शस्त्र परवान्यावर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीची शिफारस केली नाही। मी खुर्चीवर बसल्यापासून एकही गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीची शिफारस केली नाही, योगेश कदम यांचं स्पष्टीकरण। मंत्री असं काम करत असेल तर फडणवीस गुंडांची टोळी चालवत आहेत। शस्त्र परवान्यावरून संजय राऊतांची टीका। तर हे सगळे शिवसैनिक तुमच्या सोबत असताना योग्य होते का, नवनाथ बन यांचा राऊतांना सवाल। योगेश कदम दोषी असतील तर त्यांचा राजीनामा का घेत नाही, परवाना देण्यास सांगणारा कोण नेता आहे, रामदास कदम यांनी स्पष्ट करावं, सुषमा अंधार यांचं आव्हान। सचिन घायवळ आणि निलेश घायवळचा मामाकडून देवमाणूस असा उल्लेख। सचिन निलेशच्या बाबतीत हे सगळं रोहित पवार करतायत, घायवळच्या मामांचा आरोप। तर सचिन घायवळ जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार असल्याचे संकेत। निलेश घायवळच्या घरावर पुणे पोलिसांचा छापा। घरातून कागदपत्र ताब्यात। जामखेड सोनेगाव परिसरात खरेदी केलेल्या जमिनीची कागदपत्र मिळाली। जमिनीचा व्यवहार कसा झाला याचा शोध पोलिसांकडून सुरू। विधिमंडळातील मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीनं दबाव आणल्याचं रामदास कदम म्हणाले। राम शिंदेंसोबत निलेश घायवळचा संबंध जगजाहीर, रोहित पवारांचं वक्तव्य। तर या प्रकरणी चौकशी करण्याची गरज, रोहित पवारांची मागणी। राम शिंदेंच्या सूचनेवरून घायवळला शस्त्र परवाना, रामदास कदम यांनी स्वतः सांगितलं। संजय राऊतांचा आरोप। पोलीस आयुक्तांनी नाकारल्यानंतरही गृहराज्यमंत्र्यांकडून शस्त्र परवाना, राऊतांची टीका। चंद्रकांत पाटील धुतल्या तांदळासारखे आहेत का, त्यांनी निवडणुकीत गुन्हेगार वापरले। भाजपच्या लोकांनी माझ्यावर बोलण्यापेक्षा गुन्हेगारीवर बोलावं, धंगेकरांचा भाजपवर निशाणा। वरिष्ठांकडे कोणी माझी तक्रार केल्यास उत्तर द्यायला सक्षम, भाजपच्या नेत्यांना पुणेकरांना उत्तर देता येत नाही, पत्रकार परिषदेतून पळून जातात। रवींद्र धंगेकरांचा पुण्यातील भाजप नेत्यांवर निशाणा। घायवळ मोहोळ यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत का, मुरलीधर मोहोळ पुण्याचं प्रतिनिधित्व करतात। मंत्र्यांनी, लोकप्रतिनिधींनी अशी प्रश्नांची उत्तरं देणं टाळू नये। घायवळच्या प्रश्नावरून मोहोळ यांनी काढता पाय घेतल्यानंतर राऊतांचा निशाणा। मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआर विरोधात नागपुरात विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात मोर्चा। जीआर रद्द करावा या मागणीसाठी ओबीसींचा आरक्षण बचाव मोर्चा। आज ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, विजय वडेट्टीवार यांचा इशारा। तर आमच्या मोर्चात कोणत्याही नेत्याचं ब्रँडिंग नाही। 2 सप्टेंबरचा जीआर ओबीसींच्या मुळावर उठलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून वडेट्टीवार आक्रमक। मोर्चा काढून नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करायचा, आमची संघटना हे करत नाही। चुकीच्या मागणीला मी समर्थन देऊ शकत नाही। राष्ट्रीय ओबीसी महासंघ मोर्चात सहभागी होणार नाही, बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। तुमच्या आधी 100 वर्ष आम्ही ओबीसी आरक्षणात, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितलंय तसं करतात। सत्ता विरोधी पक्ष आमच्या विरोधात, हे खूप मोठं षडयंत्र, मनोज जरांगेंचा हल्लाबोल। जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या मराठा आमदारांना ओबीसी समाज मतदान करणार नाही। जरांगेंच्या बेकायदा मागण्यांना पाठिंबा देणाऱ्यांना ओबीसी घरी बसवणार। चौथी फेल जरांगेंसमोर सरकारनं लोटांगण घातलं, लक्ष्मण हाकेंची टीका। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, आम्हाला निवडून यायचं म्हणून आम्ही निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो। शेतकरी कर्जमाफीवरून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।